ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय मंडळी. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, काल पौष अमुषा निमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान इथे शिवपूजा, महाप्रसाद आणि अन्नदान हा कार्यक्रम संपन्न झाला. आणि या कार्यक्रमासाठी खूप मंडळींनी दक्षिणा वगैरे पाठवली. कुणी पाठवली त्यांचीही नाव आपण ऐकणार आहोत. आणि तो थोडक्यात कसा कार्यक्रम झाला म्हणजे नेमका, तर त्याबद्दलही बोलणार आहोत. तर त्यापूर्वी आज अभय अमृता खोपरडे यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांचं वैवाहिक जीवन आनंदमय जावो, सुखकर जावो, दोघांना चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो, पूजा करतो. तर मंडळी, आपण बोलत आहोत की काल पौष अमावस्येनिमित्त आपल्या श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान इथे महाप्रसाद, अन्नदान वगैरे कार्यक्रम झाला. तर आपण गेली 5 महिन्यापासून थोडासा बदल केलेला आहे अन्नदानामध्ये, प्रसादामध्ये काही बदल. तर की आरोग्याच्या दृष्टीनं मी तर तुम्हाला सतत सांगत असतो की आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपण सर्व काही करू शकतो. आपलं आरोग्य जर बिघडलं असेल तर आपण काही करू शकत नाही. त्यासाठी आपलं आरोग्य चांगलं राहावं आणि आपल्याला चांगलं पोषक खाद्य मिळावं, खायला भेटावं, करावं, तुम्ही खावं, तुम्हाला सवय लागावी, याच्यासाठी मी सुद्धा सुरुवात केलेली आहे की बरेच माहिती बी देतो. तर आपण पूर्वी कसं करत होतो, काही की भाजी, पोळ्या, चपात्या, भात वगैरे अशा काही गोष्टी करत होतो. पण तेही करतोच, परंतु त्याबरोबर एक 10-12 कडधान्य एकत्र मिक्स करून एक प्रसाद करतो. प्रसाद बी व्हावा आणि चांगल्या प्रकारे अन्न जी पोषक तत्व सगळ्या शरीराला मिळावीत. कमीत कमी माझ्याकडून प्रत्येक अमावस्येला तरी येणाऱ्या भक्तांसाठी व्हावं या दृष्टीनं मी 5 महिन्यापासून म्हणजे आपण चालू केलेलं आहे तो प्रसाद केलेला असतो आपल्याकडे. तर या प्रसादासाठी, पूजेसाठी बऱ्याच मंडळी दानधर्म करतात. तर त्यांची आपण आता नावे ऐकूया आणि तो थोडक्यात कार्यक्रम मी पाहूया. चला तर मग. पौष अमावस्येनिमित्त जो महाप्रसादाचा कार्यक्रम झाला, या कार्यक्रमासाठी काही मंडळींनी आपल्याला दक्षिणा पाठवली होती. त्यातील नावं आपण ऐकूया. सौभाग्यवती स्नेहलता महेश आयर, कुणाल आयर, श्री प्रवीण विठ्ठल संखे, महादेव ज्ञानूभाऊ बागल, रुपाली निर्मळ, दत्तात्रय गबाजी बोराडे, दीपक सोनावणे, जया दीपक सोनावणे, सो पुष्पा पांडुरंग शिंदे, शारदा करंडे, बाळू गगने, श्याम धोंडू पवार, राजेंद्र बबनराव हवलदार, प्रतिभा अनिल महाले, शांता केंग, सुरेखा राम बनसोडे, नितीन मनोहर नायकवाडी, रामकृष्ण भागवत पाटील, चिकलठाण करमळा, वामन बाळू यांच्यातर्फे श्री दिनेश सीताराम ठाणगे, श्री ऋषिकेश पाटील यांनी पण त्यांच्या पितरांसाठी आपल्याकडे दक्षिणा पाठवली होती. मोहन पाटील नवी मुंबई, सुधीर पाटील पुणे, विजय तुकाराम मिसाळ, श्री अविनाश जगन्नाथ पाटील पुणे, अमर पावले, अनिल गोपीनाथ तोटे, इटोबा नारायण गोंदडे,
सुनीता भरत गोरे, अरविंद खोपर्डे, शुभंगी मुरे सो, साधना मुकुंद पोद्दार, प्रमोद गायकवाड, शिवाजीराव धुमाळ, गीता महादेव गजरे, सुखदेव रामचंद्र पाटील, स्वप्नाली सुनील भालेराव, निरंजन गुरव, कुणाल जेंदे या सर्वांनी आपल्याला इथे दक्षिणा पाठवली. चुकून कोणाची नावं राहिली असेल तरी क्षमा असावी. सर्व दक्षिणादारांचे देवस्थानाकडून खूप खूप आभार मानण्यात येते. धन्यवाद. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः.